नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत पालकापासून शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. तर तुम्ही याला शंकरपाळ्या म्हणू शकता किंवा काहीतरी चटपटीत खाण्यासाठी जे आपण स्नॅक बनवतो ते सुद्धा म्हणू शकता. तर बनवायला इतके सोपे आहेत आणि खायला खूपच टेस्टी लागतात. तर बघा, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. तर याला समोसा सुद्धा म्हणू शकता, कारण दुकानामध्ये जो ₹1 समोसा भेटतो ना, सेम त्याचीच टेस्ट आलेली आहे. तर बघा, तुम्ही अगदी झटपट हा समोसा बनवू शकता. अगदी कमी वेळेत आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच हा समोसा तुम्ही बनवू शकता. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतो. तर बघा, मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेला आहे. अगदी खुसखुशीत झालेला आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी पालक घेतलेला आहे. तर पालकाची आपण अर्धी जुडी घेतलेली आहे. पालक जी आहे ती स्वच्छ धुवून त्याची जी पानं असतात ती घेतलेली आहेत. सोबतच आपण एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहेत. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि जी पालक घेतली होती ती पालक सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तर यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि आता जी पालक आहे ती पालक सुद्धा यामध्येच टाकून घ्यायची आहे. तर पालकाची आपल्याला एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, कारण पालकाला स्वतःच्या अंगाला सुद्धा पाणी सुटतं. म्हणून यामध्ये आपल्याला जास्त पाणी न टाकता अगदी लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणी टाकून याची प्युरी करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण पालकाची एकदम बारीक अशी प्युरी करून घेतली आहे. आता मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा जो आहे तो आपण बारीक रवा वापरलेला आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. ओव्यामुळे आपल्या पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरेपूड टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे. तर तिखट जे आहे ते अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे, कारण आपण सुरुवातीला सुद्धा हिरवी मिरची टाकली होती. म्हणून तिखट अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे. आता इथे मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना, त्याच चमच्याने आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तर तेल मी गरम न करता असंच तेल वापरलेलं आहे. तर तेलामुळे जो पदार्थ आहे तो अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. तर तेल टाकलं की सर्व तेल जे आहे ते रव्याला आणि सर्व मसाल्याला आपल्याला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे. यामुळे पदार्थ जो आहे तो अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. तर आता बघू शकता तुम्ही, जे तेल आहे ते पूर्ण रव्याला चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता आपण जे पालकाचं मिश्रण वाटून ठेवलं होतं त्यामध्येच आपल्याला हा रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे. तर दुसरं आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. जे आपण पालकाचं मिश्रण वाटून ठेवलं होतं त्यामध्येच आपल्याला हा रवा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण जो रवा आहे तो चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे. इथे आपला रवा जो आहे तो मळून झालेला आहे. परत मी हाताने त्याला थोडंसं छान असं मऊ करून घेणार आहे. आता रवा मळत असतानाच आपल्याला अगदी सुरुवातीलाच एकदम पातळ मळायचं नाही, थोडासा घट्टच मळायचा आहे. कारण जसजसं वेळ जाईल ना तसतसं रवा हा थोडासा सैलसर व्हायला मदत होते. आता यावर एक झाकण ठेवून एक 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा, 15 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं आहे आणि रवा जो आहे तो छान असा आपला फुललेला सुद्धा आहे. तर परत मी त्याला हाताने आता छान असं मऊ करून घेणार आहे.
तर आता आपण याच्या चपाती लाटून घेणार आहेत. तर छोटे छोटे मी गोळे बनवून घेणार आहे. तर अशा प्रकारे अजून गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले गोळे सुद्धा बनवून झालेले आहेत. आता लगेचच आपण याची चपाती लाटून घेणार आहेत. तर मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण ही चपाती लाटून घेणार आहे. तर चपाती लाटत असताना आपल्याला अगदी पातळ चपाती लाटायची आहे. जर तुमची चपाती अगदी जाड असेल तर जे आपल्या शंकरपाळ्या किंवा जे काही स्नॅक तयार होईल ना, ते अगदी नरम होतात. म्हणून आपल्याला अगदी पातळ लाटायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण एकदम पातळ अशी चपाती लाटून तयार केली आहे. आता आपण याच्या कापण्या करून घेणार आहेत. तर आता बघा, तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापण्या करू शकता. तुम्हाला जर चौकोनी आकारात आवडत असेल किंवा समोस्याचा आकार आवडत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता. इथे मी शंकरपाळी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तसं कट करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण सर्व ज्या कापण्या आहेत त्या शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. आता या कापण्या आपण लगेच तळून घेणार आहेत. तर एकीकडे मी गॅसवरती तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. तर तेल आपल्याला अगदी मंद आचेवर सुरुवातीला हाय फ्लेमवर तापवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवणार आहेत. तर इथे बघा, आता तेल सुद्धा आता आपलं छान असं तापलेलं आहे. एक एक करून आपण तेलामध्ये ही शंकरपाळी तळून घेणार आहेत. तर कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपण तेल चांगलं तापवून घेतलं होतं आणि जेव्हा आपण शंकरपाळ्या टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम आपण अगदी मंद केलेली आहे. अगदी लो टू मीडियम गॅसवरच या आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपण इथे शंकरपाळ्या टाकून घेतल्या की एका बाजूने त्या तळल्या की दुसऱ्या बाजूने आपल्याला त्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने अगदी मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता बघा, दोन्ही बाजूने सुद्धा रंग छान येईपर्यंत या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. एकीकडे या शंकरपाळ्या होत आहेत तोवर आपण दुसरीकडे दुसऱ्या सुद्धा शंकरपाळ्या बनवून घेणार आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, आपल्या दोन्ही बाजूने सुद्धा या शंकरपाळ्या छान अशा तळलेल्या आहेत आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे. अगदी सोनेरी रंगावर या शंकरपाळ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. आता तेलातून झाऱ्यामध्ये काढून घेतल्या आणि तेल आपल्याला निपटून घ्यायचं आहे. तर या एका प्लेटमध्ये आपण टाकून घेणार आहेत. अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण सर्व या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर या शंकरपाळ्या तुम्ही काही दुपारच्या वेळेमध्ये काही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर या शंकरपाळ्या तुम्ही देऊ शकता. सॉस बरोबर देऊ शकता किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच छान लागतात. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.